हे बघ. हो 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 मस्त व्ह्यू होता तिथे. हा रत्नागिरी सोलापूर हायवे. वा हो, पण काय रस्ते बघ काय मस्त आहेत. मला वाटलं नव्हतं असा पॅच मिळेल आम्हाला. उसळपाव, वडा आणि मिसळ. आणि हा रस्ता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ते वरती. आणखी मी इथून गेलोय तेव्हा हा रस्ता खूपच कच्चा होता आणि आता पण तसाच आहे, फक्त खाली चांगला होता. तर पकड हे असंच ठेव. हे ITA काय दाखवतोय. इथून 36 किलोमीटर, इथून 40 किलोमीटर. इथून जाऊया ना. कुठूनही गेलो तरी चालेल, पण मला हा रस्ता नको. सरळच जाऊया आपण. हा खूपच हे वाटतोय रस्ता. हे काय आलं, दाभोळे आलं. पण मस्त असा छोटासा घाट सेक्शन लागलाय. कार्य प्रगती पर है धीरे चले, मराठी पाहिजे होतं तिथे. हा पण एक छोटासा घाट सेक्शनच आहे. उन्हाळे उन्हाळे ऊन आले. पूर्ण तोडलं. हे जंगल होतं इथे पहिलं, मालपवाडी. हे पूर्ण जंगल होतं, हे सगळं तोडलं या लोकांनी. पुढे शाळा आहे, स्कूल अहेड गो स्लो. MS-08च्या गाड्या पण दिसायला लागल्या आता. रत्नागिरी पासिंग. सॉरी, हेल्मेट पडलं. हातात पकडलं तर असंच होणार ना. हा रत्नागिरी सोलापूर हायवे. वा, पावडरच पावडर. आता परत अच्छा, पाणी होतच चाललंय का ट्रक उलटा. होय, पण तिकडनं यायचं का इकडनं जायचं. शपथ. मला वाटलं नव्हतं असा पॅच मिळेल आम्हाला, पण मिळालं शेवटी. हो, डायरेक्ट संगमेश्वरला मिळेल असं वाटलं, पण इथपर्यंत काम झालंय. मस्त झालंय काम, चांगलं होतं. जरा खड्डे आहेत. बचके 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 बचके. हा, वाह. परत सिमेंटचा पॅच लागला आणि पुन्हा हा एक डांबरीकरणाचा घाट लागलाय. झाड, वळण वळण. हा, तर तनू काय म्हणत होती मगाशी शांततेबद्दल. ती शांततामध्ये आमची थोडी हे झाली, ते आता परत अनुभवायला मिळते. हा, काय म्हणत होतीस तू. जसं
शांततेला कशा कशा उपमा दिल्या आहेत, जसे की भयान शांतता, स्मशान शांतता. तर आम्ही मात्र इकडे एक वेगळी शांतता अनुभवली आहे, निसर्ग शांतता. हो, ती तनूला खूपच भावली होती आणि त्यामुळे ती माझ्याशी बोलत नव्हती आणि बराच वेळ बोलत नव्हती, ॲज इन शांत बसून निसर्गाच्या शांततेचा आस्वाद घेत होती. व्हॉट अ पॅच. वाव. मोरडे खिंड. वा, खूपच गारवा आला इथे तर. हो. होल्ड ऑन. नाही, गुराही असेच असतात. हे बघ, हे असं वळणं वळणं मस्त वाटतंय घाटात. तेच ना, जिथे काम चाललंय तिकडे नको तशी धूळ, एकदम निसर्गाचं काय बोलतात तो, निसर्गाची माती करतात. आणि हे किती छान वाटतंय. हे असे रस्ते काय वाईट आहेत, कॉन्क्रिटीकरण करायला निघालेत ते. हो 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 हो, एकदम भारी व्ह्यू होता. म्हणजे आहे, बघायला तर उतरायला लागणार ना. बसच करायला लागला असं. समोर बघा काय व्ह्यू दिसतोय. तर आता आम्ही ऑन द वे होतो साखरकाला आणि आम्हाला एकदम भारी असा व्ह्यू दिसलेला आहे. चला, तो तिथला व्ह्यू आम्ही बघितला साईडो, तिथे एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि आता आम्ही परत निघतो पुढच्या प्रवासासाठी. चल बस. हे बघ. ओ हो 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 हो, मस्त व्ह्यू होता तिथे. सो इथून पण मिळालं असतं.
मार्लेश्वर. तर आम्ही मार्लेश्वरच्या दारातून जातोय. इकडे राईटला मार्लेश्वर आहे, कधीतरी येऊ आम्ही. मार्लेश्वर 16 किलोमीटर आहे इकडनं. आणि संगमेश्वर हा राईटला तो रस्ता मार्लेश्वरला आणि सरळ संगमेश्वर. गुगल आदित्य रिसॉर्ट देवरुख. मला तसंही संगमेश्वर एस टी डेपोवरनं तुम्हाला खूप साऱ्या बसेस मिळतील इथे यायला. आपल्याला संगमेश्वरला जायचं आहे लेफ्ट ना, काय नाही आहे, लेफ्टच आहे. संगमेश्वर इकडेच दाखवलंय. दादा संगमेश्वर साठी कुठे? हा सरळ आहे ना? हा ठीक, चालेल, धन्यवाद. संगमेश्वरला पण तेच बघायला आलो, बोर्ड बघायला आलो, चुकीचा बघितला काय? 18 किलोमीटर संगमेश्वर, पुढे राईट लेफ्ट नाही. ठीक आहे, चालेल चालेल, धन्यवाद. हो सर, सांगतो मी, बोर्ड बघितला म्हणून. ठीक आहे. देवरुख सरळ आहे 1 किलोमीटर, संगमेश्वर इकडे आणि तिकडे 3 किलोमीटर तिकडनं अजून एक कोणता तरी पॅच असेल. हा सरळ देवरुखला जातो आणि हा लेफ्ट येऊन संगमेश्वर. परत विठ्ठल तिकडून हलवण्यात आलेली आहे आणि पार्किंगसाठी सेफ जागा शोधतोय. तिकडे लागते स्टँडला, डबल स्टँडला लावायचे. काय कसं आहे ना, जाताना थोडे कपडेच होते आणि येताना हा सीझन पण असं आहे की कोकणचा मेवा घेऊन आलो. ते बघताय ना हे एवढं सगळं सामान, त्यामुळे आता पार्क करायला मदत करते जरा. तर आता रोहितला पार्किंगसाठी जागा मिळालेली आहे फायनली, मस्त अशी सुसज्ज जागा. आणि गणेश कृपाचं इकडे ब्रेकफास्ट करायला चाललं. सामान असंच इथे राहिलं तरी चालेल, त्या दादांना सांगितलं आम्ही जरा ठेवून नाश्ता करायला जातो. पण येस, देवगडचा हापूस आंबा दिसतोय का? हां, आमचा देवगडचा हापूस आंबा मात्र तो सोबत नेणार, तो नेतो आणि मग खाणार नाही आता, वरती खायला नेला होता सोबत. हातात नाही न्यायला. भेटूया ब्रेकफास्ट करून. काय मग कसा वाटला नवीन रस्ता जो एक्सप्लोअर केला? मागच्या वेळी आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं मुंबई गोवा महामार्गावर जातो, यावेळी वेगळ्या वाटेवर जातो, ते तुम्ही बघा. आणि इथे आलो आहोत मागच्या वेळेसारखंच हॉटेल श्री गणेश कृपामध्ये संगमेश्वर. हे आहेत आमचे नाश्ता, आमचे पदार्थ. उसळपाव, वडा आणि मिसळ. मी फॉर चेंज मिसळ ते जास्त तिखट, त्याच्यामुळे जरा ह्यावेळी ट्राय करतो, बघूया कसं. आणि इथून पुढे चिपळूणला जाऊ. तुम्ही कसं खाणार आहे माहिती आहे? नाही म्हणणार, कारण एकदम झणझणीत नाही आहे. इट्स बेरेबल नशिंग. उन्हाळा गर्मी जाणवत नसल्यामुळे आम्ही चहाचा ऑप्शन चूज केला आणि मिसळसोबत नंतर चहा प्यायला इतकं मस्त वाटतं, छान. तुमचा कम्प्लीट ब्रेकफास्ट. आता पुढे जायला मस्त ताजे रवाने होऊन मस्तपैकी सोसायटी राईड करत जाऊ. आता जेवणाच्या टायमिंगला आम्ही इथे नाश्ता केला. हॉटेल श्री गणेश कृपा. इथे बघा रंगीत मोदक पण मिळतात. आणि कुठे गेला थांबा, इकडे आम्ही नाश्ता केला हॉटेल गणेश कृपा. हां, मिसळ, उसळ, बटाटा वडा आणि चहा. एवढं म्हणजे छान होता टेस्ट, एकदम म्हणजे खूप भारी होती, मला तर आवडली. आणि बिल पण 145 झालं आमचं एवढं घेऊन, असं आहे. तर आता वाजले 12, म्हणजे 11:45 झालेत. आणि इथून 1 तास चिपळूण दाखवत आहे.
तर आता आम्ही पोहोचलो आहोत चिपळूणमध्ये. हे आमचे स्वाध्याय आजोबा. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रणित स्वाध्याय कार्याला वाहून घेतलेले असे हे आमचे आजोबा, म्हणून आम्ही त्यांना स्वाध्याय आजोबा म्हणतो. आम्ही चिपळूणला आजोबांसोबत एक दिवस राहिलो. त्यांनी आम्हाला स्वाध्यायाविषयी समजावून सांगितला. एक उत्तम जीवन स्वाध्याय आचरणात आणून कसे असू शकते हे जाणवले. तर असा हा संस्मरणीय दिवस होता. आता आहोत आपण हा कोणता शेख बहादूर की बहादूर शेख, हा बहादूर शेख नाका चिपळूण. आणि आपल्याला इकडे जायचंय मुंबईकडे. आणि आताही बऱ्यापैकी लोक आहेत, 3 वाजले तरी. शहर आहे पण हो लोक झोपली आहेत आणि आम्ही निघालो. फोन मध्ये हे टाक, सांग निघालो म्हणून 4 वाजता सैवाई मध्ये. बाबा जागेच असतील. दोन तास झाले आपल्याला, नाही 4 वाजता निघालो. तेच म्हटलं 1.5 तासात आम्ही इथे आलो. आणि आता कशेडी घाटाच्या त्याशी हे अनुसया हॉटेल, इथे मागचा पण एक व्हिडिओ केला होता. तर चहा घेऊया. ब्रेकफास्ट तर करता येणार नाही आहे. ब्रेकफास्ट म्हणजे आता 5:30 वाजलेत, काय ब्रेकफास्टसाठी डिमांड करणार. त्यामुळे आम्ही म्हटलं इथे चहा तर घ्यायलाच हवा. चहा घेतो, रिफ्रेश होतो आणि पुढे मस्तपैकी कशेडी घाट आहे, तर मस्तपैकी छान बघायला मिळेल. चहा पिऊन निघूया. तर कशेडी टनल इथून सुरू होतोय. अच्छा, डिव्हिजन दिलंय बघ मध्येच जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी, म्हणून चालू आहे. बरोबर आहे, म्हणजे कशेडी घाट हा आता जाण्यासाठी पण चालू आहे. पक्ष्यांची किलबिल सुरू झाली आहे. काय म्हणजे आधी टनलचं हे थोडं होतं कॉन्सेप्ट, तेव्हा कॉन्सेप्टच नव्हता ना टनलचा. हो, पण ऍक्च्युली रिस्क पण तेवढाच आहे ना. हा काय असं काय हा कशेडी घाटावर आलो आम्ही परत. हा, पण आता टनल आहे म्हणून टनल, पण तरी पण मी प्रिफर केला असता घाटच प्रिफर केला असता, कारण की ती वळणच मला खूप आवडतात ह्या घाटापेक्षा. अरे बापरे, हा तो सुरू
मुंबई 187, पनवेल 150, अलिबाग 138. रस्ता रिकामे असल्यामुळे गाडी पळवायला मजा येते. खूपच रिकाम आहे. येणाऱ्या बहुतेक वाटतं जास्त गाड्या आहेत, कोकणात जाणाऱ्या कमी आहेत मुंबईला. चहाचा ब्रेक झाला, आता वाजले 6:30. मे महिन्यात कोकण बोलवतं आणि जून महिन्यात मुंबई. ते बघा काय मस्त सीन दिसतोय इकडे. कॅमेरामध्ये येईल का नाही माहित नाही. एकदम डोंगरांच्या मध्ये धुकं असं पसरलंय. कंटिन्यू 75 वर क्रुझिंग चालू आहे. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत माणगाव. माणगावमध्ये जे ट्रॅफिक असतं ते आज सकाळी तर नाही आहे. त्यामुळे जरा बरं वाटतंय. आणि कुठे हॉटेल्स पण ओपन नाही आहेत. म्हणजे आम्ही एक विचार केला होता, कार्तिक म्हणून एक हॉटेल होतं मागे, जिथे आम्ही जाताना चहा वगैरे प्यायलो होतो. म्हटलं आता असेल तर त्याचे दरवाजे बंद होते. तर इकडे पण काही दिसत नाही आहे. लोहित तर इकडनं आपण राईड घेऊया. हाच राईड आहे ना? हो, हा राईड घेऊया. इकडे काही नाही, दुकानच आहेत. ही अशीच दुकान आहेत सगळी याची मिठाईची. अरे इथे हॉटेल्स आहेत पण ओपन नाही आहे आता. एक आहे, दोन्ही साईडला आहेत काय ठिकाणी. एक आहे. आता आम्हाला ट्रकला ओव्हरटेक करायचं आहे. बराच वेळ झाला, करायलाच मिळत नाहीये. वळणं येत आहेत किंवा वाहनं येतात. हा चल, आता कोण नाहीये. भरपूर वेळ झाला, पुढे जायलाच मिळत नव्हतं. असे मूर्ख असतात काही. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत नाही का? हो, पण काय रस्ते बघ काय मस्त आहेत. कोवळं ऊन पडलंय. हे पूर्ण पात्र भरत असेल. फळां नाही बसला.
पण छोटासा घाट, मिनी घाट. इथे राईड घ्यायचा ना आपल्याला. हो, हाच राईड घ्यायचा आपल्याला. हो, हा राईड घ्यायचा बांद्रे. तो कोलाडला जाणार. हो, पाली 23 किलोमीटर, म्हणजे अजून अर्धा तास. रस्ता एवढा भारी वाटतो नाही गाडी चालवायला, बस म्हणून बरं आहे. आणि हा रस्ता आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आहे ते, मूर्ती. हा पाली रोडलाच आहे रस्त्याचा. हा थांबा. हा एक मस्त जसा पॅच चालू झालाय, मला दाखवायचा होता. आणि खूप सुंदर असं वाटतंय बघा ना, वळणं, ग्रीनरी. आणि हा एकदम डार्क कलरचा रस्ता, डांबराचा. वावळवली. चारी बाजू, दोन्ही बाजूला दुतर्फा झाडे आहेत, डेन्स असं फॉरेस्ट आहे. फोन आला. हॅलो हॅलो. नाही नाही, आता आम्ही पालीला पोहोचलो. पालीला. हो पाली. हो, पालीचा जो बल्लाळेश्वर गणपती आहे ना. हा हो, नाही तिथे गेलो नाही आहे, म्हणजे तिथे आहोत आम्ही आता, म्हणजे त्या रूटला, त्या मार्गे आहोत. हो हो. अरे नेटवर्क नसणार इथे तिला. हा, हे जरा आतमध्ये आहे ना, जंगल एरिया आहे ना, म्हणून. हो 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 हो, थँक्यू. तुझा फोन होता स्वादे अबूंचा. तुझा फोन लागत नाहीये. लोणावळा रस्त्याला लागलोय. तरी पण आम्ही बरं आलो. काय बोलतात ते, 4 वाजता निघून 9 वाजेपर्यंत इकडे आलो. आता पनवेल 20 किलोमीटर आहे, 20-25.
अच्छा, तर आता आम्ही पोहोचलो आमच्या घरी नवी मुंबईला. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन रूट कसा वाटला, म्हणजे आपला पार्ट्समध्ये व्हिडिओ होणार, पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट. पहिला पार्ट आपला चिपळूणपर्यंत आणि दुसरा चिपळूण ते इथपर्यंत. सो आपला चिपळूणचा पण पार्ट तुम्हाला कसा वाटला, तर म्हणजे जे साखरपा रोड, त्यानंतर ते मोरडे धरण, म्हणजे तो व्ह्यू कसा वाटला ते आम्हाला सांगा, कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.